तर त्यांचं करूया आपण सुस्वागतम वेलकम सचिनजी भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत. जे आपण पाहत आहेत रौप्य पदक आणि सुवर्ण पदक जे आपण पाहत आहेत मेडल दिलेले आहेत त्यांचं सुद्धा करूया वेलकम. तर उपस्थित होताना आपण पाहत आहेत मनोजी पाटील साहेब ज्यांनी आम्हाला मायक्रोफोनवरून सांगितलं की आम्ही या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहणार आहोत आणि त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम वेलकम वेलकम. जतीन पाटील वेगळीच पर्सनॅलिटी जतीन पाटील यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि वेलकम जतीनजी पाटील आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. भाडोलीचे हे अनमोल रत्न आणि मनोजी पाटील नेहमीच आमच्या समवेत चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. आज मनोजी पाटील यांचे पिताश्री किशोरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आज पहिल्यांदा भेट होते, पहिल्यांदा पाहिलं मी. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला, सरळ चेंडू निघून जातोय परंतु इथे पंचांनी सांगितलं की खराब चेंडू आहे. अर्थातच आपण पाहतायत आशिष कान्नात यांना मी विनंती करेन ज्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅच 32 ट्रॉफी नानिवलीवरून खास करून उपस्थित झालेत आणि विराज पवार यांना आपण देऊया प्लेयर ऑफ द मॅच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. अगदी थोड्याच वेळात पुन्हा एकदा आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दशरथजी पाटील सरांना ऐकणार आहोत. सध्या ते रेस्ट घेत आहेत, लंच टाइम आहे. गुड एम्पायर यांची सुद्धा एंट्री पुन्हा एकदा आपल्याला तिसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. एक अतिशय चांगली स्पर्धा मासवन प्रीमियर लीग. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की एवढं मोठं आयोजन केलं जाईल. कट करण्याचा प्रयत्न केला गेला, प्लेइंग फ्रॉम द बॉडी. एकाच ट्रॅकवर दोघे जण आले होते परंतु इथे नशिबाची साथ मिळाली अजय भोईरला. दीपक जाधव फार वेगाने निघून गेले होते. अविनाश जिक्कोम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जे बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये कॅशियर म्हणून आपण पाहू शकतायत भूमिका बजावत आहेत. तर त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भरपूर प्रत्येक संघाच्या माध्यमातून खेळाडूच्या माध्यमातून आज त्यांची फॅमिली या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि मॅच पाहण्यासाठी आलेत. त्या सर्व आमच्या महिला वर्गांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या जतीन किनी आणि अजित साबळा आम्हाला दर्शवत आहेत की 3 वर जाऊन पोहोचले गेले. गोलंदाज सज्ज होईल पियुषचा हा बॉल सेन्सिबल. ह्या वेळेला स्ट्रोक जरूर खेळला गेला आहे बिटवीन द गॅपमध्ये. एकदा वर्जित दुसऱ्या धावेसाठी पलटले. दीपक जाधव त्या ठिकाणी डेंजर एंडकडे होते परंतु 2 धावा काही रोखूच शकणार नाहीये. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत कारण अलीकडच्या काळामध्ये सिंगल डबल खेळाडू फार विसरलेत. पॅटर्न शॉट खेळण्याचा प्रयत्न करतात परंतु मैदानाचा जर अभ्यास केला तर अंडाकृती थोडंसं मैदान आपण पाहतायत. पाठीमागे डिक्लरेशन झोन आहे परंतु जे हवं तसं मैदान या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या मासवणकरांना खेळायची संधी मिळते. आज मुंबईमध्ये गेलात तर बिलकुल अशी तुम्हाला मैदानं आढळणार नाहीत. यावर ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जागेवरून खेळलेत. यस, शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. खराब क्षेत्ररक्षणाची साथ सुशांत धानवा स्वतःवर निराश स्वतः ओनर आहेत आणि या वेळेला आपण पाहतायत जरूर कुठेतरी दीपक जाधवला संधी मिळाली. सुरेशजी जाधव साहेब सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. गुरु मडवी या ठिकाणी उपस्थित होत आहेत भोपोलीवरून. त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. त्यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. MPL 10 MPL आपण पाहत आहे. 10 PL तर आपण पाहिली परंतु ही 10 MPL आहे. आपलं टीम चेंडू नाही आहे असं पंचांचं म्हणणं. विरल नायर सर वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 7 वर जाऊन पोहोचली गेले. 7 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे. ढगाळ वातावरण. पुन्हा एकदा बॉल तयार. हलक्याशा हाताने अप्रतिम समंजसपणाचं क्रिकेट आतापर्यंत यावेळेला खेळलं गेलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 7 या धावसंख्येवर 7 रन्स. धावसंख्या संत गतीने यावेळेला सुरुवात पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आहे. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुवर्ण दिवस आणि त्यामध्ये मासवन प्रीमियर लीगचा थरार. ऑल इज वेल. ऑन साईडला हुकच्या फटक्यात खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता.
एकदा वर्जित केली जाईल. चांगली गोलंदाजी. मी पियुषचं कौतुक करीन ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले. जास्त वेग नाहीये परंतु वेगेवर नियंत्रण ठेवत अचूक टप्पा ही त्याची क्वालिटी आहे, ही त्याची ताकद आहे, ही त्याची ओळख आहे. आणि पियुष अपकमिंग यंग टॅलेंट, फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, मासवन विलेज. 8 धावा फलकावर, षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा बॉल तयार. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला मनोज स्वतः ॲज अ कॅप्टन. जे कोंडगाव त्या ठिकाणाहून बिलॉंग करतायत परंतु जेव्हा गावाची स्पर्धा येते तेव्हा मात्र ते या स्पर्धेला 4 दिवस नितांत वेळ देतात. कारण आता स्पर्धा येते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगाव. 70-70 प्रेझेंट. ग्रामीण बिग बॅश धमाका 30 डिसेंबर तर 4 जानेवारी असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. त्यामध्ये 2 आयकॉन प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्व बजेट बक्षिसांचं पाहिलं तर 21 ते 22 लाख एवढं आपल्याला पाहायला मिळतं. आणि खूप खूप धन्यवाद असेल IPL मराठी समालोचक कुणाल दाते सर आणि त्याचप्रमाणे मुंबई भूषण चंद्रकांत शेट्टे सर यांच्या माध्यमातून ती स्पर्धा 3रं वर्ष माझं भाग्य आहे की ती स्पर्धा कव्हर करण्यासाठी मिळते. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोचते 8. पुन्हा एकदा बॉल तयार. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम जरूर केलं गेलं होतं. यावेळेला आपण पाहू शकाल कोणती धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी मनोज ज्यांचा मी उल्लेख केला होता. कोंडगाव या टीममधून सुद्धा ते खेळतात, भिवंडी तालुका आणि ठाणे जिल्ह्यामधून. पियुषचं मी कौतुक करीन ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केली. अफलातून मारा पाहायला मिळाला. स्पायसी बॉलिंग. मंगलदाजी घरात हे सुद्धा मात्र आपण पाहू शकतायत मॅचचा आनंद घेत आहेत घर बसल्या. घरात किचन भुजिंग सेंटर माकणे आणि त्यांची सुद्धा स्पर्धा येते. यस डेड बॉल त्यांची स्पर्धा येते 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. मनोजी पाटील सुद्धा त्या स्पर्धेला आवर्जून त्यांना इन्व्हाइट केलं जातं. धन्यवाद मंगलदाजी गरज साहेब. यावेळेला आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता हा चेंडू. विरल नायर सर वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना मासवन प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतायत. आज 4थ्या दिवसामध्ये भरपूर क्राऊड वर्ग पाहायला मिळतो. आमचा प्रेक्षक वर्ग जाणकार आहे, शिस्तबद्ध अशा पद्धतीने मॅच पाहण्यासाठी उपस्थित झालेत. बंधू आणि भगिनींनो आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न खोलवर चेंडू होता. अजय भोईरचा बोलबाला आतापर्यंत राहत नाहीये. या मॅचमध्ये संतगतीने सुरुवात जरूर केली. चिकाटी प्लेयर आहे. जर अजय भोईर त्या ठिकाणी राहिला तर भल्या भल्या गोलंदाजांना घाम फुटतो कारण या खेळाडूकडे ती क्वालिटी आहे. परंतु मनोज हा सुद्धा एक क्वालिटी दर्जाचा गोलंदाज आहे. सेन्सेशनल बॉलिंग कशी करावी हे आतापर्यंत त्यांनी दर्शवून दिलंय. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेले. या ओव्हर नंतर आपण स्वागत सन्मान करणार आहोत ज्यांनी टॉस बॉक्स प्रेझेंट केलाय. प्रेझेंटेशन बॉक्स सचिनजी भोईर धुकटन आणि योगेशजी पांढरासाहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ओव्हर नंतर त्यांचं स्वागत सन्मान करणार आहोत. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने अनिकेत धानवाच्या डोक्यावरून चेंडू बंटी पुंजारा याच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान, निसर्गरम्य असं वातावरण, आल्हाददायक. फुल टॉस बॉल ऑन साइडला. काय फटका खेळलाय अजय भोईरच्या बॅटमधून येईल. कडक शॉट. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. MPL सिक्सर. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अजय भोईरच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. मासवन जिनियस या टीमची धावसंख्या पाहायला मिळते. संपूर्ण IPLचं जसं ड्रेस आपण पाहू शकता, ड्रेस कोटिंग आणि खास करून मनोजी पाटील एक संकल्पना चांगली त्यांनी आखली की लॉट्स उडवले. म्हणजे ज्याच्या नशिबात जो रंग असेल, जो IPLचा त्याला फॉर्मॅट मात्र ड्रेसिंग कोटिंग करायची असेल तर तो मात्र आपण पाहतायत लॉट्स उडून, म्हणजे प्रत्येकाच्या मनासारखं केलं नाही तर सगळ्यांना विचारून मात्र आपण पाहू शकतायत हे लॉट्स टाकले गेले. जेवढ्या आपण IPLच्या टीम पाहतो त्यामध्ये 8 संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षात 9 टीम आपण पाहू शकणार आहोत.
स्लोवर वन चेंडू जाळ्यात फसवलं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळाला. हे कौशल्य असतं ज्यावेळेला मातीची खेळपट्टी असते. तुमच्याकडे कौशल्य जर असेल, फिरवण्याची शैली असेल चेंडूला, तर डेफिनेटली इथे तुम्हाला त्याचं बेनिफिट हे मोठ्या प्रमाणात मिळत असतं. काही गोलंदाज मातीच्या खेळपट्टीचे हिरो असतात. काही गोलंदाज आपण पाहिलं तर सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी त्यांना खूप आवडत असते आणि ते प्रेमात पाडतात. 17 रन्स ऑन द बोर्ड, 17 विदाउट लॉस. ऑन साइडला फ्लिकचा फटका आहे. फिल्डरला निवडलंय का? व्हॉट अ कॅच. अनिकेत धानवा फ्रेम मध्ये येत असताना हँडसम क्रिकेटर. फॅब्युलस अँड एक्सलंट कॅच बाय अनिकेत धानवा. अजय भोईर या खेळाडूच्या फलंदाजावर नजर होती. या फलंदाजीच्या जोरावर त्याने मात्र चांगला खेळ साकारलाय. आता नवीन फलंदाज कल्पेश धापशीला आपण पाहत आहेत येत असताना सेलिब्रेशन टाइम. षटक क्रमांक कंप्लीट झाले 2. 17 वर पहिला धक्का मासवन जिनियस या टीमला. सचिनजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी योगेशजी पांढरा साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ज्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स जे आपण पाहू शकतायत प्रेझेंट केलंय, सौजन्य केलंय, ते सचिनजी भोईर दुकटनवरून आलेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. पहाडीनाथ किराणा स्टोर्स मासवन हरिसिंग कुवर MPL 2025 पुढील वर्षासाठी सर्व टीमसाठी टी शर्ट ज्यांनी मात्र स्पॉन्सरशिप केलेले आहेत. यंदाच्या वर्षाची तयारी त्यांनी अगोदरच केले, पुढच्या वर्षाची तयारी, आणि या वर्षी 2100 रुपये त्यांनी दिलेले आहेत मंडळाला आर्थिक सहाय्य. तेच उपस्थित झालेले आहेत. पहाडीनाथ किराणा स्टोर्सचे आपण पाहू शकतायत. हरिसिंग साहब आपका तहे दिल से स्वागत करते और शुक्रिया अदा करते हैं. आप आए बाहर आई. सुभाष जाधव यांच्याकडून अनिकेतच्या या कॅच साठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. वेलकम. तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले. 17. 2 षटकांचा खेळ अखेरीस. गोलंदाज सज्ज होईल शुभम जाधव. दीपक जाधव समोर उजव्या हाताने शॉट ऑफ प्लेन चेंडू होता. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न केला होता, खूपच बाहेर. वन बाउन्स ज्या पद्धतीने आपण पाहतोय, बाउन्स वन बाउन्स नाहीये तर बाउन्स यावेळेला मिळाला आणि इथून आपण पाहतायत अपेक्षित बाउन्स होता. संघाची धावसंख्या 18. किरण केणेसर एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत, पंचांच्या भूमिकेत आहेत. सरळ बॅटचा उपयोग केला वी फॅक्टर मध्ये. पियुष पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. अतिशय चांगल्या जोमाने खेळ सुरू आहे. मासवन प्रीमियर लीगचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हर नंतर आपण हरिसिंग कुवर या ठिकाणी उपस्थित झालेत, तर त्यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. स्थिती फलकावर एकंदरीत आपण पाहत आहेत 20 वर जाऊन पोहोचली गेली. सिंगल डबलला महत्व देत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये धावा येत होत्या, परंतु या सत्रामध्ये आपण पाहत आहेत दुपारच्या सत्राला सुरुवात झाली, धावांचं प्रमाण कमी होताना पाहायला मिळतं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीराचा पासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. खूप चांगला चेंडू होता, थिंकिंग चांगली वापरली आणि इथून आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना 20 रन्स 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 आहे. 2.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅकलिपचा उपयोग केला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत, तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी येपर्यंत आपण पाहू शकताय तिथे कल्पेश धापशीला कदाचित सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला आणि कल्पेश धापशी बॅक टू द पॅव्हिलियन. या आपण स्वागत सन्मान करूया. विकेट जोपर्यंत फलंदाज येईल. पहाडीनाथ किराणा स्टोर्स मासवन हरिसिंग कुवर ज्यांनी MPL 2025 पुढील वर्षासाठी सर्व टीमसाठी टी शर्ट ज्यांनी मात्र स्पॉन्सरशिप केलेले आहेत आणि यावर्षी 2100 रुपये त्यांनी
या स्पर्धेला आर्थिक सहाय्य केलंय, तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण हरिसिंग कुवर यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. यस पंच, बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत आपण विचार केला तर 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. राहुल दानवा याने गेल्या मॅचमध्ये आक्रमकता दाखवली. 4 रनची आवश्यकता असताना षटकार ठोकला आणि त्याच्याच कुशल नेतृत्वावर आतापर्यंत अप्रतिम सुपर अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू आपण पाहू शकलात आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. या आपण मनोजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान मी संजयजी पवार यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. या मनोजी पाटील जे समालोचन क्षेत्रामध्ये अगदी या पंचकृषीमध्ये ज्यांचा नामोल्लेख सातत्याने केला जातो आणि आज ते या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण संजयजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करीत आहोत. या मनोजी पाटील साहेब बहाडोलीचा एक गोड आवाज सातत्याने आपण पाहतायत. खूप चांगला आवाज अग्री प्रीमियर लीग म्हणा बहाडोली प्रीमियर लीग मध्ये गेली कित्येक वर्ष अतिशय सुंदर पद्धतीने त्याने समालोचन केलंय. यंगस्टर माकणे 40+ क्रिकेट माकणेमध्ये माकणे हे त्यांचं म्हणायला हरकत नाही माहेरघर आहे कारण तिथे त्यांचा बोलबाला सातत्याने राहतो कारण माणुसकीचं नातं त्यांनी रोवलंय आणि असे आमचे परम मित्र मनोजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यात आलं. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. वेळेला आपण पाहतायत ऑन साईडला खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. चेंडू निघून जाईल. यस नो बॉलचा इशारा. बीमरच्या स्वरूपात हा चेंडू होता. 1+1 राहुल धानवा स्ट्रगल करतायत MPL 10 मध्ये आणि फ्री हिटचा सिग्नल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 23 रन्स. ऑफ साईडला फटका चांगला आहे आणि सरळ चेंडूला यावेळेला फेकून दिलंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जाईल. 6 धावन करता अजय धानवाच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. आक्रमकता दाखवली. पंच विचारपूस करताय षटकार की चौकार. या षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29. 3 पूर्णांक. पहिल्याच बॉलवर अतिशय आक्रमकता दाखवली. क्रिकेटच्या खेळात हेच तुमचं नैपुण्य असतं कौशल्य असतं. ती संधी दौडून येते. एक झेल सोडण्याचा परिणाम काय. आता सुशांत जी धानवा जे आपण पाहत आहेत विकेट किपरच्या भूमिकेत आहेत काहीतरी थोडेसे नाखुश असतील आपल्या स्वतःच्या कामगिरीवर. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. अवला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटचा टो लागतोय. एकदा वर्जित केली जाईल. फार वेगाने फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. हा ना करता करता शुभम त्या ठिकाणी थोडेसे चाचपडले आणि फंबल झाले. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचले गेली. बॉल फेकून झालेत ते 2. शेवटचे 4 बॉल शिल्लक राहिलेत. राहुल दानवा यांच्या प्रत्येक षटकारासाठी मनोज कुवारी यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज ऑनलाईन केली जातील. अप्रतिम ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा दिली जाते. बिटवीन द गॅप मध्ये खेळला गेला. अनिकेत दानवा काय फिल्डिंग केले. अनिकेतने आतापर्यंत जबरदस्त जो झेल टिपला आणि सुभाषजी जाधव यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज मिळालं. इथे मिळतील 2 धावा. दीपक जाधवला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला यावेळेला आणलं गेलंय. षटकार जर आला प्रत्येक षटकारासाठी मनोजी पाटील आमचे परम मित्र आणि समालोचक त्यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल राहुल दानवा यांच्याकरिता. यंदाच्या वर्षात बहाडोली प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचा आवाज ऐकणार आहोत. 33 रन्स 2 विकेट. ऑन साईडला काय फटका खेळलाय परंतु इथे फिल्डरचं जरूर कौशल्य दाखवलं होतं. त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता अजय धानवा डोक्यावर हात देत असताना हे काय घडलं जातं.
षटकार 6 धावा. या आपण संजयजी पवार आपणास विनंती करेन की आपण किशोरजी पाटील साहेब मनोजी पाटील यांच्या पिताश्रींचा आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. काय जबरदस्त फिटनेस पाहायला मिळते. मनोजी पाटील किशोरजी पाटील असं वाटत नाही की यावेळेला पिताश्री आलेत त्यांचे. यावेळेला आपण पाहत आहेत कारण जे आपण पाहतो की ज्या पद्धतीने ते खाणं जे होतं ते जुनं पद्धतीने पाहायला मिळायचं आणि त्यासाठी आता स्लिम अँड स्वीट आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोरजी पाटील साहेब मनोजी पाटील यांचे पिताश्री आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी बुके देऊन करीत आहोत. दरम्यान चौकाराला खूप चांगला स्ट्रोक 2 धावा आल्या आणि या दुहेरी संघाची धावसंख्या 41. गुड फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग स्नेहलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पियुष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. ग्रेट फिल्डिंग. ऑन साइडला खेळला गेला. पियुष फ्रेम मध्ये येतोय परंतु हा कॅच ड्रॉप्ड. दीपक जाधव आज नशीब घेऊन मैदानात उतरलेला आहे. एकच धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मासवन जिनियस या टीमची स्थिती पाहिली तर 42 आणि 43 धावांचं लक्ष यावेळेला समोर ठेवण्यात आलंय. तेजस यावेळेला थोडेसे नाखुश दिसत आहेत, विचार विनिमय करतायत. जरी ते आज 11 मध्ये नसले त्यांचा संघ सुद्धा यावेळेला खेळताना पाहायला मिळतोय. तर एक चांगले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांमध्ये 43 धावा 43 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक. या चौथ्या दिवसात सुद्धा त्यांची साथ लाभले असे धनसारचा आवाज अर्थातच मिस्टर उत्कर्ष पाटील या आपण त्यांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच. पालघर भूषण, पालघर जिल्ह्याचा अभिमान अर्थातच प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकलात. मी विनंती करीन सुरेशजी जाधव साहेब सामाजिक कार्यकर्ते, गुरु जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर कल्पेश जाधव साहेब वसई, अविनाश कोमसर बँक ऑफ बडोदाचे निश्चित स्वरूपात त्यामध्ये ते कार्यरत आहेत. मी विनंती करीन त्यांना की प्लीज तुम्ही सन्मानाने येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती गुरुवर्य मनोज पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. समालोचन क्षेत्रातून निश्चित स्वरूपात आगरवाडीला महिला शक्ती चषकामध्ये भेट झाली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी खूप प्रेम दिलं. ती पहिली भेट आणि निश्चित स्वरूपात एक चांगले गोड गळ्याचे धनी म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. जाऊया मॅचकडे. अतिशय सुंदर आणि रंजक सामना आपल्याला पाहायला मिळतोय जिथे एका बाजूला धानवा ब्रदर्स आणि एका बाजूला मासवन जिनियस. मासवन जिनियस संघाचा प्रवास जर आपण तपासून पाहिला तर अगदी खडतर राहिला. ज्यांचे सुरुवातीचा काळ अगदी कठीण, पहिल्या दिवसामध्ये 2 मॅच दोन्ही लॉस, दुसऱ्या दिवशी एक मॅच विन, एक मॅच लॉस, तिसऱ्या दिवसात देखील तेच चित्र बघायला मिळालं. परंतु सकाळच्या सत्रातला जो मॅच झाला ज्यामध्ये राहुल धानवा यांचा तो अगणित षटकार काय कमालीचा त्यांनी ठोकला. सुंदर फटका, सरळ बॅटनं टायमिंग आपल्याला चांगलं बघायला मिळालं. त्या अनुषंगाने आपण पाहतोय आत्तापर्यंत संघ सुपर 4 पर्यंत मजल घेतली. अजय भोईरची बॅट बोलणं अवश्य होतं. त्यांनी देखील त्यांचा फॉर्म आज शेवटच्या दिवसामध्ये आणला आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एक खडतर प्रवास झाला. त्यामध्ये आपण पाहतोय, प्लीज थोडं स्पीडअप करा, वेळ अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आजचा दिवस अंतिम दिवस, त्या अनुषंगानं आम्हाला बक्षीस वितरण कार्यक्रम देखील तेवढाच महत्त्वाचा असणार आहे. 10 वर्ष अभिमानानं पूर्ण झालेली स्पर्धा अर्थातच आपण पाहू शकाल मासवन प्रीमियर लीग. आणि आज विशेष आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजेच दशरथ पाटील सर. काय कॉमेंट्री होती. अगदी ते आल्यानंतर त्यांचं खूप छान पद्धतीनं रॉयल एंट्री झाली, स्वागत झालं. गोट्या अंपायर यांना पण पाहिलं. परंतु निश्चित स्वरूपात त्या मॅचमध्ये फक्त एक षटकार आला. त्यांनी देखील वक्तव्य मांडलं जेवणाच्या वेळेला की आम्हाला षटकार जास्त पाहिजेत तेव्हा आम्हाला मजा येईल आणि दुपारच्या सत्रात या अनेक गोष्टी होतील नो डाऊट. अजय भोईर 2024-25चं कॅलेंडर गाजवणारा, हंगाम गाजवणारा हा खेळाडू, डाव्या हातानं अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करणारा हा गोलंदाज
मासवण रत्न म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सध्या मासवण गावाला ओळख मिळाली या सूर्या मासवण या संघाने, एक वेगळं नाव दिलं आणि आज 10 वर्ष पूर्ण करत असताना ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर. जाऊया मॅचकडे. 2 फलंदाज मंद मंद पावलांनी दाखल होत आहेत, ज्याचं नाव आहे एका बाजूला बंटी पुंजारा आणि एका बाजूला आपण पाहतोय अजय धानवा. वन मॅन शो. सकाळच्या सत्रात त्यांनी फिटनेस बद्दल उल्लेख केला की जी नवीन खेळाडू आहेत त्यांनी फिटनेसकडे लक्ष देणं गरजेची भूमिका आहे. वाईट मार्गाला जाऊ नका, अदरवाईज क्रिकेटच्या खेळामध्ये जास्त तुम्ही टिकणार नाहीत. शरीराला राखणं तेवढंच गरजेची भूमिका आहे, कारण आता फक्त आपण 40+ झाले की रिटायरमेंटचे दिवस क्रिकेटमध्ये राहिलेले नाहीत. 40+ देखील क्रिकेट आज जगभरात गाजतं आपल्याला पाहायला मिळतं. त्या अनुषंगानं क्रिकेटकडे जर तुमचं चांगलं टॅलेंट असेल तर फिटनेस ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे. यस, आपण पाहू शकाल अजय धानवा यांची जर विकेट मिळाली कुठल्याही गोलंदाजाला 4 षटकांमध्ये तर विशाल मोरे साहेबांच्या शुभ हस्ते 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे गोलंदाजांकरिता. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये ब्रँड ऑफ सातपाटी सागर पाटील आणि ब्रँड ऑफ कांबोडे किरण केणी सर जोडले जातात. मुख्य व्यासपीठावरती बहाडोलीवरून ह्या सामन्याचा आनंद घेण्याकरिता त्यांनी कालच्याच दिवसात मेसेज टाकला होता की वेळ काढून आम्ही इथे येणार, आणि गुरुवर्य मनोज पाटील सर इथे मात्र पोहोचलेत. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. दिलीप दबशी यांच्याकडून देखील मनोजची जो विकेट घेईल गोलंदाज त्याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नमेश गोवारी, क्या बात आहे. प्रयत्न अथक घेत आहेत, जिंकायचं आहे. उराशी बाळगलेलं स्वप्न, 10 वर्षाची सन्मानाची स्पर्धा आणि 10व्या वर्षात जर चॅम्पियन झालो तर व्हॉट्सअपचं स्टेटस, इंस्टाग्रामची स्टोरी, फेसबुकला स्टोरी पोस्ट अपलोड होतील. आजची संध्याकाळ कुणाच्या नावावरती राहील, या गोल्डन करंडकावरती सन्मानानं नाव कुणाचं लिहिलं जाईल. अनेक प्रश्न आहेत. येणारी संध्याकाळ खूप काही गोष्टी सांगून जाणार आहे. पंचांनी सांगितलंय अलीकडचं क्रिकेट बदललं. शफल जर तुम्ही झाला असेल तर तो चेंडू वाईड मिळणार नाही. त्या अनुषंगाने ह्या चेंडूला स्क्रोल केलं पंच सागर पाटलांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 वरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू झालाय. दुपारचं सत्र, अगदी ऊन सावलीचा लपंडाव आपल्याला पाहायला मिळतोय. संध्याकाळची सुरुवात झाली की गोलंदाजाचा दबदबा या मैदानात आपण मागचे 3 दिवस पाहिला. बॉल मात्र आपण पाहतोय फुलर लेनचा होता. प्रॉमिसिंग कनेक्शन झालं नाही. चेंडू मात्र गली तडम्यांमधून ट्रॅव्हल होत आहेत, अगदी पडतायत, जडतायत, पुन्हा एकदा संघासाठी उठतायत. खेळायचं आहे, जिंकायचं आहे हे स्वप्न मात्र राखलं मनामध्ये. आणि सध्या आपण पाहू शकाल चाललेली भानगड 2 संघांमध्ये. एका बाजूला धानवा ब्रदर्स, एका बाजूला आपण पाहू शकाल तो म्हणजेच मासवण जिनियस. धानवा ब्रदर्स संघाचा उल्लेख मी मागचे 3 दिवस करत होतो. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जेव्हा संघाची बांधणी झाली अनेक ट्रोल झाले. 2 महिने फक्त चर्चा धानवा ब्रदर्स या संघाची होती की सर्वात कमजोर संघ कुठला तर हा. परंतु त्या संघानं त्यांच्या कामगिरीनं स्वतःला प्रूव्ह केलं, महत्त्वाची खेळी दाखवली. अजय धानवा हा देखील तेवढाच महत्त्वाचा खेळाडू राहिला या संघाचा. ट्रम्प कार्ड. पुढचा बॉल कोलवटप्पाचा बॉल होता, त्याला फुलर लेंथमध्ये कन्वर्ट केला. नमेश गोवारी लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतात. फील्ड करतील, फेकी येईल, तदवरती सिंगल मिळेल. सिंगलचा एका धावेनं स्कोर कार्ड पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल जतीन केणी आणि अजित साबळा आम्हाला दर्शवतात की धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 6 धावा. चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावसंख्या 6. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. अजय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतः पुढे सरसावतोय. काय प्रयत्न राहिले. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तेवढंच चांगलं फील्ड करणं, फेकणं कठीण असतं, परंतु अजय हा खेळाडू मात्र भरपूर वर्ष सध्या गाजवतोय या टेनिस बॉल क्रिकेटवरती. मासवणचं नाव आलं की अजय भोईर, जयेश भोईर, राहुल भोईर, पराग धानवा, राहुल धानवा अशी नावं घेतली जात आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील आपण पाहतोय शेवटचा बॉल असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7:43 धावांचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. ऑन साइडला अजय धानवाच्या बॅट मधनं अतिशय देखणा यूज 10 MPL 6. चांगली बॅटिंग आम्हाला पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय सुरेशजी जाधव साहेब सामाजिक कार्यकर्ते, तदनंतर गुरु जाधव साहेब हे देखील इथे आलेत. तदनंतर कल्पेशजी जाधव साहेब वसईवरून या स्पर्धेचा आनंद घेतात, इथे स्वतः आलेले आहात. अविनाश कोम सर बँक ऑफ बडोदामध्ये कार्यरत, त्यांचं देखील आम्ही करतो या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. राकेशजी धुमाडा यांनी जर झेल टिपला तर कल्पेश सरांच्या माध्यमातून त्यांना 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. राकेश धुमाडांसाठी मात्र हे मैत्री प्रेम आहे. तुमची मात्र दखल का घेतली जाते, तुमचं प्रेम, तुमची वागणूक, तुमचा स्वभाव ह्या अनेक गोष्टी मैत्रीमध्ये मॅटर करतायत. कल्पेश सरांच्या माध्यमातून 500 रुपये झालेत. आता मीटर वाढलं जातं, शेअर मार्केट वाढलं जातं. सकाळच्या प्रमोद सरांनी उल्लेख केला की शेअर मार्केट वाढतंय, ग्राफ वाढतायत
आणि 500 रुपये इथे मात्र कॅश प्राइज आहे कल्पेश सरांच्या माध्यमातून. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राहुल दानवा ज्या पद्धतीनं मंत्रमुग्ध करणारं समालोचन करतात त्याच पद्धतीनं चांगली गोलंदाजी देखील करतायत. फलंदाजांसाठी कर्दन काळ. मागचे 3 दिवस त्यांना आम्ही पाहिलं आणि आजच्या 4थ्या दिवसात महत्त्वाच्या सामन्यामध्ये क्रुशल मॅचमध्ये त्यांना गोलंदाजी तीच करावी लागणार आहे. गोलंदाज तयार होतील. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर 13. हाफ ट्रॅकर बॉल राहिला परंतु चेंडूला वळण दिलं. आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. कट्टर गोलंदाजीसाठी मात्र निश्चित स्वरूपात राहुल दानवा यांची वर्णी लागत असते. बॅटिंगने देखील आज प्रभावी केलं. प्रेक्षकांना वाटलं होतं सामना जवळपास पराभवाच्या छायेमध्ये आपण ढकललो कारण राहुल दानवा स्ट्रगल देखील त्या मॅचमध्ये करत होते. परंतु आपण पाहतोय ज्यांनी वेळेत गिअर अप केली गाडी आणि तिथून मात्र विजयाचा ठसा उमटला. चेंडूला पुन्हा एकदा लॉंग ऑफला मात्र कट करत असताना सिंगल मात्र इथे देखील मिळतंय. या सिंगलच्या साहाय्यानं धावा जाऊन पोहोचतील फलकावरती. 14 धावा. 14 धावा धावफलकावरती आहेत. 10 वर्ष अभिमानानं पूर्ण झालेली स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात गाव पातळीवरती आपण पाहतोय. जी प्रीमियर लीग ही संकल्पना आणली तेच गोलंदाजी मार्कवर आहेत. 15 वर्षाचा मुलगा प्रीमियर लीगचा फॉर्मॅट घेऊन आला. मासवण गावातून सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं आज ती स्पर्धा आपण पाहतोय हळूहळू करताना 10 वर्षापर्यंत आली. शर्ट्सवरती हाफ पॅन्ट्सवरती अनवाणी, कोणी स्लीपरवरती कोणी सँडलवरती क्रिकेट खेळणारी मुलं आज 10व्या वर्षात सेम ट्रॅक सेम शूज सेम टी शर्ट्स यामध्ये पोशाखांमध्ये बदल झाला. खेळामध्ये बदल झाला. चांगल्या फळ्या मिळाल्या. निश्चित स्वरूपात आपण कालच्या दिवसात एक बाईट विचारला होता. सुरुवात झाली होती एअरटेलची छत्री आम्हाला मिळाली होती त्याच्यामध्ये आम्ही भोंग्यावरती समालोचन केलं होतं असं दर्शवलं राहुल दानवा सरांनी. आणि आज ह्या स्पर्धेचं स्वरूप तुम्ही पाहताय अगदी जबरदस्त. स्पर्धा मोठं करणं खूप गरजेची भूमिका असते. मोठमोठ्या स्पर्धा होतात 5-5 लाखाच्या परंतु त्या पुढे एक्सटेंड होत नाही 2 ते 3 वर्षात. तदनंतर त्या स्पर्धा बंद पडतात. बक्षीस कमी असलं चालेल क्वालिटी ही मात्र या मासवण प्रीमियर लीगने दाखवली. ऑन साईडला केलाय शॉर्ट स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फेकी येईल तद्वरती जर आपण तपासून पाहिलं पंचांनी सांगितलं सेफ झोनमध्ये फलंदाज पोहोचलाय. डॉट बॉल चांगली गोलंदाजी. 4 चेंडूंमागे फक्त 1 धाव खर्च करतायत ही त्यांची क्वालिटी राहिलेली आहे. मासवण गावाला एक वेगळी ओळख त्यांच्या आवाजाने त्यांनी मिळवून दिली. स्वतः संस्थापक या स्पर्धेचे आणि आता उत्कृष्ट गोलंदाजी जी असायला हवी. बँकेत बॅलन्स भरपूर आहे परंतु खर्च देखील तेवढा करत नाही. कंजूसीनं संसार प्रपंच कसा चालवायचा ज्या पद्धतीची गोलंदाजी सध्या होते. यावेळेला कट केल्या पॉइंटला खेळाडू तिथे पुढे पोहोचतील. थोडे फंबल होत आहेत. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. चांगली फलंदाजी. अजय दानवा शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहतोय तर या मॅचला एक वेगळं वलय प्राप्त करेल ही त्याची ॲबिलिटी राहिलेली आहे. ही त्याची क्षमता राहिलेली आहे. परंतु त्याने त्याच्या विकेटचं महत्त्व समजलं पाहिजे की 4 षटकं मला जर इथे उभं राहता आलं तर कदाचित हा सामना मी फिरवीन. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवावा लागेल. स्वतःला पुन्हा पुन्हा म्हणावं लागेल की मागे कोणी नाही मी माझ्या संघाचा सेनापती आहे आणि सेनापतीला पुढे चालावं लागेल. या षटकातील शेवटचा बॉल राहुल दानवा कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं चेंडूला फ्लाईट दिली. काय गोलंदाजी हातात आहे. जबरदस्त गोलंदाजी. या षटकात अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि या गोलंदाजीचं आपण पाहतोय पृथक्करण मांडलं राहुल दानवा यांनी. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच जतीन आणि अजित आम्हाला दर्शवतात 16 धावा. 12 चेंडू आणि 27 ची गरज. अटीतडीचा सामना. 12 चेंडू 27 ची गरज. 27 ची गरज आणि 12 चेंडू. कोण जिंकणार कोण हरणार कोण खाऊन जाणार भाव येणाऱ्या काळात सर्व गोष्टी तुमच्या समोर असतील. 12 मध्ये 27. विशेष आकर्षण 10व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. शंकर धोत्रे सर तदनंतर दशरथ पाटील सर नवी मुंबईचा एक बुलंद आवाज. काय समालोचन राहिलं. सकाळी आले त्यांची एंट्री झाली तदनंतर फक्त प्रेक्षकांच्या गालावरती हसू प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती हसू ही त्यांची स्पेशालिटी राहिलेली आहे. अर्थात दशरथ पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने युवांना निश्चित स्वरूपात चांगले पाठिंबा देत असतात. आज प्रथमतःच त्यांची भेट झाली आणि तदनंतर त्यांनी देखील भरपूर प्रेम दिलं आम्हाला. जाऊया मॅचकडे. 12 चेंडू आणि 27 ची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेकमध्ये होत आहे. राहुल दानवा यांची गोलंदाजी अतिशय महत्त्वाची राहिली. ज्यांनी मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंग फरले. जबरदस्त गोलंदाजी केली.
जाऊया मॅचकडे. सामन्याला सुरुवात होईल. इथे मात्र आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण होत असताना खूप छान पद्धतीने गोलंदाजी केली. राहुल दानवेंचं कौतुक करावं लागेल. संघाचे की फॅक्टर खेळाडू ठरले ते. जरी बॅटिंग शांत संयमाने करतात, वेळेला आक्रमक रूप धारण देखील केलं आणि गोलंदाजीमध्ये नो कमेंट्स. भरपूर छान गोलंदाजी मागचे 3 दिवस आम्ही पाहिले. आजच्या चौथ्या दिवसात देखील चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात गोलंदाजी ट्रॅकवरती, ज्यांचं नाव आहे ईशांत पांढरा. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय. पंचांनी दर्शविलं. लाऊड अपीलकडे प्रयत्न होता, परंतु तदनंतर त्यांना स्वतःला देखील कळलं की चेंडू फळीचा संपर्क झालाय. सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्यानं आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा या धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र हा स्कोर कार्ड आता सध्या पाहायला मिळतोय. अजय धानवा मैदानाच्या आतमध्ये आहे. त्या अनुषंगानं धानवा ब्रदर्सचा डगआउट थोडा खुश असेल जरूर. यावेळेला आपण पाहतोय गॅप मध्ये बॉलला ढकललंय. तिथे कल्पेश धापशी संघाचे संघ मालक आहेत. नाही चालणार. ह्या चुका क्रिकेटमध्ये तुम्हाला शेवटच्या क्षणाला त्रास देतील. क्रिकेटमध्ये एक धाव अत्यंत महत्त्वाची. मी पहिल्या दिवसात देखील उल्लेख केला होता. 2019चा विश्वचषक सामना टाय झाला. तिथे सुपर ओव्हर टाय झाली. तदनंतर बाउंड्री काउंटवरती विजय मिळाला इंग्लंड या संघाला. म्हणून क्रिकेटमध्ये एका धावेला महत्त्व द्या. ते मात्र बघायला मिळालं नाही. अनिकेत काकडे आज त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या तुम्हाला आभाळभर शुभेच्छा. हाच दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो ही आई भवानी चरणी प्रार्थना. जोडले जातील पुन्हा एकदा आमच्या समवेत. चौकारानंतर आपण पाहतोय हा चेंडू शरीरापासून दूर ठेवला आणि अतिशय सुंदर पद्धतीनं गोलंदाजी हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतात आता ईशांत पांढरा. गोलंदाजीमध्ये काहीच कमी नव्हतं, परंतु आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणाची पूरक साथ मिळाली नाही. बॅकबोन म्हणून खेळाडूंना उभं राहायचं असतं गोलंदाजाचा पाठीचा कणा म्हणून. अप ड्राईव्ह मध्ये हा फटका खेळला, जिथे मात्र आपण पाहू शकाल सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज जतीन किणी आम्हाला दर्शवत आहेत. ज्यांना जेवणासाठी देखील वेळ हा मुख्य व्यासपीठावरतीच करावा लागतो, कारण त्यांची भूमिका तशी आहे. सकाळी 8 वाजता यायचं आणि संध्याकाळी रात्री 7:30ला जायचं. हे यूट्यूब लाईव्हची स्टोरी राहिलेली आहे. अनुराग चव्हाण यांचा निश्चित स्वरूपात आम्ही नरपडे ते कार्यभाग होता. भरपूर वेळेत ते लवकर पोहोचतात आणि शेवटपर्यंत थांबतात. असे अनुराग चव्हाण देखील आपल्याला पाहायला मिळतात. अजय धानवाच्या प्रत्येक षटकाराकरिता ड्रीम गर्ल दनाने यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतात. ड्रीम गर्ल दनाने अजय धानवाच्या माध्यमातून जर षटकार आला तर ड्रीम गर्ल दनाने यांच्या माध्यमातून 200 रुपये. पुढचा बॉल अगदी वेगवान रीतीने हाताळलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वेगासहित अचूक टप्पा हे तुमच्याकडे असायला हवं. फक्त वेग हाताळून चालत नाही. यावेळेस आपण पाहतोय सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज, फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात गॉन. इथून जर जिंकलात तर सेमीफायनल क्रमांक 2 खेळण्याचा मान मिळेल. इथून जर हरलात तर स्वप्न हे स्वप्न राहील आणि इथून जर जिंकलात तर स्वप्नगत प्रवास पुढच्या पावलामध्ये कन्वर्ट होईल. येणाऱ्या काळात अनेक गोष्टी क्लिअर होतील. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. 20 धावांची गरज आणि 6 चेंडू. हृदयाची स्पंदनं वाढली जाणारा सामना आणि कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये असलेला प्रश्न पुन्हा पुन्हा त्यांना सतावतोय. नवीन फलंदाज पियुष जाधव. याच MPL ने या देखील गोलंदाजाला ओळख दिली. तदनंतर आपण पाहतोय युवा मासवण या संघामध्ये वर्णी लागली आणि मासवण एक्सप्रेस लेदर क्रिकेट म्हणा, टेनिस क्रिकेट म्हणा, अंडरआर्म क्रिकेट म्हणा, तिन्ही फॉर्मॅटचा राजा सध्या आपल्याला पियुष पाहायला मिळतोय. भरपूर यंग टॅलेंट आहे. येणारं टेनिस क्रिकेटचं विश्व तुमच्यासाठी खुलं आहे. तुमच्या अंगीकृत जी कौशल्य आहेत त्यामध्ये तुम्ही निश्चित स्वरूपात एक चांगलं क्रिकेट खेळाल, नो डाऊट. फक्त पाय जमिनीवर असणं तेवढीच गरजेची भूमिका असते. अगरवाडीचे निश्चित स्वरूपात ते शब्द आमच्या कानावर कायम राहतील. मनोज पाटील सरांनी आम्हाला दर्शवले की खूप छान समालोचन तुम्ही करता. आज भरपूर नवीन समालोचक आलेले आहेत, परंतु प्रत्येकाला वाटतं की हे माझं, हे मी निर्माण केलं, हे माझं केलं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकता. त्या करत असताना तुमचे पाय जमिनीवर असणं गरजेचं आहे आणि ते शब्द कायम आम्ही स्मरणात ठेवतो, ज्या अनुषंगाने हा कार्यभाग आम्हाला मिळालेला आहे. जाऊया मॅचकडे. धावसंख्यांचा जर विचार केला तर फलकावरती आहेत 23 धावा. ऑन साईडला चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगचे होते राहुल दानवा सर. त्यांना जज करता आलं नाही. खऱ्या अर्थानं माईकवरनं बोलणं पुष्कळ सोपं असतं. जेव्हा समालोचन आपण करत असतो
की ह्या वेळेला असं करायला हवं होतं, या वेळेला तसं करायला होतं. आता राहुल धानवा सर स्वतः मैदानाच्या आतमध्ये थोडंसं कठीण जात आहे, ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल. हरकत नाही. धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती, ती म्हणजेच आतापर्यंत आपण पाहू शकाल 25-25. चिराग मोटू मॅन ऑफ द सिरीजची सायकल घेऊन पुन्हा एकदा येत आहे तिकडे. कट करायचं होतं बॉलला, स्क्वेअर ऑफ द विकेट डीप पॉइंटला खेळायचं होतं. चेंडू फळीचा संपर्क नाही. ड्रीम्स गर्ल दणाणे यांच्या माध्यमातून अजयच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे, परंतु ते षटकारांना लॉक लावलंय. चावी शोधावी लागेल, की फॅक्टर ठरावं लागेल या मॅचचा. अजय धानवा पुढचा बॉल घेऊन. सचिन तयार. व्हाईट बॉल. पंचांचे 2 हात समांतर रेषेत. या व्हाईट बॉलनं धावसंख्या 1 ने आकार गेली 26 वरती जाऊन पोहोचते. अजय भोईर निश्चित स्वरूपात खूप मेहनत केली त्यांनी आजच्या दिवसात, आणि आता संघ विजयाच्या समीप घेऊन जातील का हा प्रश्न. ऑन साइडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु चेंडूकडे फक्त पाहत राहतील. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. 10 MPL चा देखणा. यूज 6 बजा. ड्रीम्स गर्ल दणाणे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळालं, ते म्हणजेच अजय धानवा. जबरदस्त बॅटिंग. मोठ्या मॅचचा मोठा हिरो मैदानाच्या आतमध्ये. 1 मॅन शो. आता गरज असेल ती म्हणजेच आपण पाहतोय चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडू मागे 11ची गरज होऊ शकतं. पुन्हा पुन्हा स्वतःला सांगावं लागेल की संघाचा सेनापती मी आहे, मला इथून रिस्क घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल, जबाबदारी स्वीकारावी लागेल, आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आहेत 3 धावा जमवायच्यात 11. काय क्वालिफायर 2 चा सामना रंगलाय. जबरदस्त सामना. प्रेक्षकांचं एलिमिनेटरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष वेधून घेणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक प्रेक्षक अगदी या मॅचकडे टक लावून बघतायत काय होईल आणि काय बिघडेल. या वेळेला आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस. चेंडूला फ्लाईट दिलं, कन्व्हिन्स केलं मोठा फटका खेळण्याकरिता, आणि तिथे मात्र शार्प टर्न पाहायला मिळाला. मागे यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळेल दीपक जाधव. अगदी चतुर चलाख. निश्चित स्वरूपात चांगलं मॅच आपल्याला पाहायला मिळतं. अजय आपल्याला पाहायला मिळतात भगवंताला स्मरण करतायत, आणि माणूस हा असा प्राणी आहे जो कठीण काळात भगवंताचं स्मरण करतो, आणि चांगली वेळ ही माणसाने स्वतः तयार केलेली असते असं माणसाचं म्हणणं आहे. आणि खऱ्या अर्थानं आता भगवंताच्या हाका होत आहेत की आम्हाला विजय मिळायला हवा, विजय मिळायला हवा. नशिबाने साथ दिली तर क्रिकेटचा खेळ हा झुकत असतो, आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल. विजयाचा ठसा, विजयाचा झेंडा जवळपास मुर्तब झाला, आणि आपण पाहतोय मासवन जिनियस प्रवास संपत आला होता. तिथून त्यांनी सांगितलं की कमबॅक करणार, आणि कमबॅक हे आमच्या रक्तात आहे. ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केला, जबरदस्त क्रिकेट. आता 1 चेंडू 11. गोलंदाजाला विशेष काही वेगळं करण्याची गरज नाही, फक्त खेळपट्टीवर प्लेन तुम्हाला हा चेंडू सोडायचा आहे. पुढचा बॉल आणि अगदी शेवटचा बॉल. षटकार येईल, आला तरी हरकत नसेल, परंतु षटकार इथे आलाय. 5 धावांनी पराभव इथे स्वीकारावा लागला, परंतु मासवन जिनियस या संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय जबरदस्त क्रिकेट दाखवलं या खेळाडूंनी. अतिशय सुंदर वेल प्ले. चांगला खेळ तुम्ही केलात, आणि क्रिकेटचा खेळ असा आहे, कभी खुशी कभी गम. एकाला जिंकावं लागतं, एकाला हरावं लागतं. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, या पद्धतीने क्रिकेटच्या खेळाचा निकाल असतो. एका संघाला जिंकावं लागतं, एका संघाला हरावं लागतं. प्रवास चांगला राहिला तुमचा धानवा ब्रदर्स या संघाचा, परंतु या स्पर्धेतून आता नॉक होत आहेत, बाहेर जातात, आणि इथे मात्र मासू